नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 2 केंद्रीय कायदे मंडळाच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली होती. आज आपण केंद्रीय कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहाचा लोकसभा आणि राज्यसभेचा कार्यकालाच्या बाबतीमध्ये चर्चा या लेक्चरमध्ये करणार आहोत. आपण पाहिलेलं होतं की भारतीय संसदेचे 2 सभागृह आहेत. एक वरिष्ठ सभागृह, दुसरं कनिष्ठ सभागृह. वरिष्ठ सभागृहाला आपण राज्यसभा म्हटलेलं आहे. ते राज्यांचं आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करतं. त्याचे सदस्य जे निवडले जातात ते अप्रत्यक्ष पद्धतीने, म्हणजेच राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडून राज्यसभेचे सदस्य निवडले जातात. म्हणजे राज्यसभा हे राज्याचं आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करते. तर लोकसभेच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करत असताना पाहिलेलं होतं की लोकसभा हे देशातील प्रत्यक्ष लोकचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. डायरेक्ट लोक जे वयाने 18 वर्ष पूर्ण झाले, ज्याला आपण अडल्ट फ्रँचाईज म्हणतो, आणि ज्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे, वोटिंग ID दिलेली आहे, असे सर्व सदस्य, म्हणजे त्याला आपण अडल्ट फ्रँचाईज म्हटलेलं आहे, ते सगळेच या ठिकाणी मतदानामध्ये भाग घेतात आणि लोकसभेचे सदस्य निवडून देतात. मग लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून आपण लोकसभेला ओळखलेलं जातं. आजच्या भागामध्ये आपण लोकसभेचा आणि राज्यसभेचा कार्यकाल किती असतो याच्या संदर्भामध्ये चर्चा या ठिकाणी करणार आहोत. ड्युरेशन ऑफ राज्यसभा, राज्यसभेचं जे काही कालावधी आहे तो राज्यसभेच्या कालावधीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय. भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यसभेचा कालावधी दिलेला नाही. नॉट अ फिक्स्ड टर्म ऑफ द मेंबर्स ऑफ राज्यसभा लेफ्ट इट टू द पार्लमेंट. म्हणजे राज्यसभा कधीही या ठिकाणी विसर्जित होत नाही. ते कायम सभागृह आहे. 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. निवृत्त सदस्य पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. सदस्याचा कालावधी 6 वर्षाचा असतो. पहिल्या राज्यसभेत 2 वर्षांनी आणि 4 वर्षांनी सदस्य निवृत्त होणारे सभासद चिठ्ठ्या टाकून त्या ठिकाणी निवृत्त केले गेलेलं आहे. म्हणून राज्यसभेचा असा कुठलाही या ठिकाणी कालावधी दिलेला नाही, पण राज्यसभेच्या सदस्यांचा मात्र कालावधी या ठिकाणी फिक्स करण्यात आलेला आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ॲक्ट 1951 मध्ये या ठिकाणी सदस्यांचा जो कालावधी आहे तो या ठिकाणी 6 वर्ष सांगितलेला आहे. फर्स्ट बॅच डिसाइडेड बाय द लॉटरी ॲज होल शुड रिटायर्ड. कोण पहिल्यांदा पूर्ण राज्यसभा या ठिकाणी 1952 साली भरली आणि दर 2 वर्षांनी म्हणजे 54 साली या ठिकाणी 1/3 सदस्य चिठ्ठ्या टाकून रिटायर झाले, तेवढे पुन्हा भरले गेले. त्यानंतर 1956 साली चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि त्या अनुषंगाने तेवढे सदस्य या ठिकाणी भरलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी पहिले जी काही राज्यसभा होती ते 1/3 सदस्य हे चिठ्ठ्या टाकून रिटायर केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे राज्यसभेच्या बाबतीमध्ये कालावधीच्या बाबतीमध्ये कुठलाही कालावधी राज्यघटनेने सांगितलेला नाही आहे, पण पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1951च्या अनुषंगानं सदस्याचा कालावधी मात्र या ठिकाणी 6 वर्ष सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण लोकसभेच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. लोकसभा आपण बघितले की डायरेक्ट लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. त्यामुळे लोकसभेचा जी काही बॉडी आहे ती टेम्पररी बॉडी आहे. ती काही कालावधीनंतर या ठिकाणी विसर्जित केली जाते. मग लोकसभेचा कालावधी हा फिक्स 5 इयर्सचा आहे. त्यामुळे टेम्पररी बॉडी टर्म 5 इयर्स आहे आणि तो टर्म जो गृहीत धरला जातो ते फर्स्ट मीटिंग, पहिली लोकसभेची जेव्हा बैठक भरली जाते तेव्हापासून पुढे 5 वर्ष असा त्यांचा कालावधी. हे झालं लोकसभेच्या कालावधीच्या बाबतीमध्ये. पण 42वी घटना दुरुस्तीने त्या अनुषंगाने 1976 मध्ये हा कालावधी वाढवून 6 वर्ष करण्यात आलेला होता. पुढे जनता पार्टीचे सरकार 1977 मध्ये सत्तेवरती आलं आणि त्यांनी 44वी घटना दुरुस्ती केली 1978 मध्ये. आणि त्या 44व्या घटना दुरुस्तीने पुन्हा लोकसभेचा कालावधी पूर्वीसारखा 5 वर्ष करण्यात आलेला आहे. म्हणजे आज लोकसभेचा जो कालावधी आहे तो 5 वर्षाचा असलेला आपल्याला दिसून येतो. पंतप्रधानाच्या सल्ल्याने 5 वर्ष कालावधी संपण्यापूर्वी राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. आणीबाणीच्या काळात कायद्याद्वारे एकावेळी 1 वर्षांनी वाढवता येतो. आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी या ठिकाणी लोकसभेचा कालावधी वाढवता येणार नाहीये आणि 5व्या लोकसभेचा कालावधी 1 वर्ष असं करून या ठिकाणी
2 वर्षांनी वाढवण्यात आला होता. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर आपण बघतोय की मेंबरशिप ऑफ द पार्लमेंट, जे पार्लमेंटमध्ये सदस्य आहेत त्यांची पात्रता काय, कोण पार्लमेंटमध्ये या ठिकाणी जाऊ शकतं, याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्याची पात्रता काय. पहिली पात्रता आहे, ज्याला लोकसभेवरती निवडून जायचं आहे, ज्याला पार्लमेंटमध्ये निवडून जायचं आहे, तो भारताचा नागरिक असला पाहिजे. दुसरी आहे, मस्ट मेक अ सबस्क्राईब टू अन ऑथर और अफर्मेशन बिफोर द पर्सन ऑथोराइज्ड बाय द इलेक्शन कमिशन. त्याने इलेक्शन कमिशन समोर शपथ घेतली पाहिजे, अफर्मेशन दिलं पाहिजे. कुठलं त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, टू बिअर ट्रू फेथ एलियन्स ऑफ टू द कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेबद्दल खरी विश्वास आणि श्रद्धा दाखवली पाहिजे. टू अपहोल्ड सॉव्हर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, देशाची एकता आणि एकात्मता उल्लंघित केलेली असली पाहिजे. या 2 शब्दा त्यांनी इलेक्शन कमिशनसमोर घेतलं पाहिजे, ही दुसरी अट. तिसरी अट आहे, मस्ट बी नॉट लेस दॅन 30 इयर्स. जर तुम्हाला राज्यसभेमध्ये निवडून जायचं असेल, राज्यसभेचा सदस्य व्हायचा असेल, तर वयाची 30 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत. आणि लोकसभेवरती जर निवडून जायचं असेल तर तुम्हाला वयाची 25 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत. मस्ट पोसेस टू द क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब्ड बाय द पार्लमेंट. जेव्हा जेव्हा पार्लमेंट कायदा करून या ठिकाणी ज्या ज्या क्वालिफिकेशन सांगेल त्या त्यांनी धारण केलेल्या असल्या पाहिजेत. अशा पद्धतीचे भारतीय राज्यघटनेमध्ये क्वालिफिकेशन या ठिकाणी मेंबर होण्यासाठी, पार्लमेंटचा मेंबर होण्यासाठी सांगितलेले आपल्याला दिसून येतात. जसं राज्यघटनेमध्ये सांगितलंय की या संदर्भामध्ये सुद्धा भारतीय संसदेला कायदा करून क्वालिफिकेशन वाढवता येऊ शकतं. त्या अनुषंगानं भारतीय संसदेने ॲडिशनल क्वालिफिकेशन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 या ठिकाणी पारित केला. जे आपण लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 म्हणतो, तो कायदा पारित केला. आणि त्या अनुषंगानं काही या ठिकाणी आणखी आपल्याला पाहता येतं की निकष पात्रतेच्या बाबतीमध्ये ठरवण्यात आले. मस्ट बी रजिस्टर्ड ॲट द इलेक्टोरल ऑफ द पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी बोथ लोकसभा आणि राज्यसभा. पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टमध्ये सांगण्यात आले की ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ज्या सभागृहात तुम्हाला जायचं आहे त्या सभागृहाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इलेक्टोर असलं गेलं पाहिजे, म्हणजे त्यांचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे. इन 2003 पर्सन कंटेस्टिंग अन इलेक्शन राज्यसभा फ्रॉम द पर्टिक्युलर स्टेट शुड बी इलेक्टरल इन एनी स्टेट. म्हणजे राज्यसभेचा सदस्य व्हायचा असेल तर 2003 मध्ये पुन्हा बदल केला आणि त्या बदलानुसार या ठिकाणी आपल्याला पाहता येतं की त्या अनुषंगानं कुठल्याही राज्यातून आता कुठलाही सदस्य राज्यसभेवरती जाऊ शकतो. म्हणजे पहिल्या अटीला या ठिकाणी थोडं रिलॅक्सेशन 2003 मध्ये दिलेलं आहे. मस्ट बी मेंबर ऑफ सोशल. आपण बघतो की या ठिकाणी कास्टच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह सीट्स असतात, म्हणजे SC साठी असतील किंवा ST साठी असेल, त्याच कास्टच्या सीटवरून तोच कॅन्डिडेट, तो रिझर्व्ह कॅन्डिडेटच या ठिकाणी उभा टाकला गेला पाहिजे. एखादी सीट जर SC साठी सुटलेली असेल तर SCच कॅन्डिडेट त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये थांबला पाहिजे. ST साठी सुटली असेल तर ST साठीच थांबला पाहिजे. अशा पद्धतीचे सुद्धा या ठिकाणी आपण बघतो की निकष ठेवलेला आहे. डिस्क्वालिफिकेशनच्या काही निकष या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये बघतो की आपण भारतीय राज्यघटनेनुसार काही डिस्क्वालिफिकेशन दिलेले आहेत, अपात्रता दिलेली आहेत. पहिला आहे, इफ ही होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट. तो जर लाभाच्या पदावरती असेल, अनसोल्ड अँड स्टँडर्ड ऑफ द डिक्लेअर्ड बाय द कोर्ट. जर कोर्टाकडून तो या ठिकाणी अनसोल्ड माइंड डिक्लेअर केलेला असेल तर त्याला या ठिकाणी अपात्र ठरवलं जाईल. इन्सॉल्वंट असेल, नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया, ॲक्वायरिंग सिटीजन ऑफ अनदर कंट्री. जर भारताचा नागरिक नसेल आणि एखाद्या नागरिकानं जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर तो डिस्क्वालिफाईड होऊ शकतो. डिस्क्वालिफिकेशन अंडर एनी लॉ मेड बाय द पार्लमेंट. पार्लमेंटने यासाठी जो कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगानं सुद्धा या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन केलं जाऊ शकतं. आणि त्या अनुषंगानं संसदेनं पुन्हा अपात्रतेच्या संदर्भामध्ये कायदा या ठिकाणी केला, तो म्हणजे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1951. यामध्ये मस्ट नॉट फाउंड गिल्टी ऑन इलेक्शन ऑफेन्स और करप्ट प्रॅक्टिसेस. जर एखादा सदस्य इलेक्शनमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सापडलेला असेल, करप्ट प्रॅक्टिसेसमध्ये सापडलेला असेल तर त्याची इलेक्शनसुद्धा अपात्र ठरवलं जाईल. मस्ट नॉट हॅव बीन द कन्व्हिक्टेड फॉर एनी ऑफेन्स, इम्परिशमेंट फॉर 2 or more years.
प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन इज अ नॉट अ डिस्क्वालिफिकेशन. म्हणजे या ठिकाणी 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर एखाद्याला कोर्टानं दोषी ठरवले असेल आणि शिक्षा दिली असेल तर त्याला डिस्क्वालिफाय केले जाईल. परंतु प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शनच्या अंतर्गत अटक असलेला, म्हणजे या ठिकाणी बघतो आपण की प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या अंतर्गत जो एखादा व्यक्ती आपण बघतो की अटक झालेला असेल त्याला मात्र ही डिस्क्वालिफिकेशन लागू होणार नाहीये. नॉट हॅव अ फेल टू द लोडेड अन अकाउंट ऑफ हिज इलेक्शन एक्सपेन्स विदिन द टाइम. जर त्याने निवडणुकीचा खर्च जर वेळेत सादर केलेला नसेल तर त्याचं इलेक्शन या ठिकाणी रद्द ठरवलं जाईल. नॉट हॅव अ इंटरेस्ट इन द गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, म्हणजे गव्हर्नमेंटचा कुठलाही कॉन्ट्रॅक्ट आणि वर्कर्स असेल तर त्याला या ठिकाणी आपण म्हणतो की इलेक्शन लढवलं जाणार नाही किंवा इलेक्शनमध्ये निवडून आलं तर त्याला अपात्र ठरवलं जाईल. कुठल्याही गव्हर्नमेंट कंपनीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचे 25% जास्त शेअर्स असतील तर मात्र त्याला या ठिकाणी अपात्र ठरवलं जाईल. नॉट बी डिसमिस्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट सर्व्हिस फॉर करप्शन डिसलॉयल्टी टू द स्टेट. जर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये एखादा सदस्य असेल आणि ते जर करप्ट प्रॅक्टिसेसमध्ये या ठिकाणी सापडलेला असेल तर त्याला मात्र या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अपात्र ठरवलं जाईल. मस्ट नॉट हॅव बीन द कन्व्हिक्टेड फ्रॉम द प्रोमोटिंग इम्युनिटी बिटवीन डिफरंट ग्रुप्स ऑफ द फॉर ऑफेन्स ऑफ द ब्रेवरी. मस्ट नॉट हॅव बीन द पुनिश्ड फॉर द पिचिंग सोशल क्राईम. प्रेसिडेंट डिसिजन इज फायनल शुड ऑब्टेन द ऑप्शनल ऑफ द इलेक्शन कमिशन, ओपिनियन ऑफ इलेक्शन कमिशन. म्हणजे या संदर्भामध्ये जे काही फायनल डिसिजन असेल अपात्रतेच्या बाबतीमध्ये तो राष्ट्रपतीचा या ठिकाणी फायनल डिसिजन आहे. प्रेसिडेंट डिसिजन इज फायनल शुड ऑब्टेन द ओपिनियन ऑफ इलेक्शन कमिशन. पण असा करत असताना जरी प्रेसिडेंटचा निर्णय फायनल असला तरी प्रेसिडेंट इलेक्शन कमिशनचं ओपिनियन घेऊनच या ठिकाणी डिसिजन देऊ शकतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतरचं आपण अपात्रता बघतो की 10th शेड्यूलच्या बाबतीमध्ये, म्हणजे एखाद्या सदस्याने जर व्हॉलेंटरी आपण म्हणतो की एखाद्या पार्टीचं मेंबरशिप घेतलेला असेल, तो एका पार्टीकडून निवडून आलेला असेल तर पक्ष बदलेच्या बाबतीमध्ये म्हणजे पक्षांतर कायद्याच्या बाबतीमध्ये तो अपात्र असलेला दिसून येतो. इफ he votes or abstains from voting in the house against his political party. जर पॉलिटिकल पार्टीनं ज्या पॉलिटिकल पार्टीकडून तो उमेदवार आहे त्यानं जर व्हीप जारी केलेला असेल आणि त्या व्हीपच्या बाहेर जाऊन जर मतदान केलेलं असेल तर या ठिकाणी त्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरुद्ध मतदान केलं म्हणून या ठिकाणी त्याला डिस्क्वालिफाईड केलं गेलं. इफ एनी इंडिपेंडंट मेंबर जॉईन पॉलिटिकल पार्टी, अपक्ष उमेदवारानं जर समजा विदिन कालावधीमध्ये जर एखाद्या पार्टीमध्ये जॉईन झाला असेल तो सुद्धा या ठिकाणी डिस्क्वालिफाईड होऊ शकतो. नॉमिनेटेड मेंबर आफ्टर 6 मंथ जॉईन पॉलिटिकल पार्टी, एखादा नामनिर्देशित सदस्य आहे त्याने जर 6 महिन्याच्या नंतर जर पॉलिटिकल पार्टीमध्ये प्रवेश केला निवडून आल्यानंतर तर त्याचा सुद्धा अपात्रता या अँटी डिफेक्शन लॉच्या माध्यमातून होऊ शकते. डिस्क्वालिफिकेशन अंडर 10th शेड्यूल बाय स्पीकर इन लोकसभा, चेअरमन इन राज्यसभा. या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये जे अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत त्याचा फायनल डिसिजन हे त्या सभागृहाचे, लोकसभेमध्ये असेल तर लोकसभेचा स्पीकर आणि राज्यसभेमध्ये असेल तर राज्यसभेचा प्रेसिडेंट या ठिकाणी फायनल डिसिजन डिस्क्वालिफिकेशनच्या